अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ एक नवीन व्हिडिओमध्ये सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे। तर उद्या आहे सप्तमी, म्हणजे सप्तमीची तिथी उद्या आहे। तर जो काही कुळाचार आहे, कुलधर्म आपण देवीचा करत असतो, कुळाचार पाळत असतो, तो उद्या सर्व काही कुळाचार आपल्याला करायचा आहे। म्हणजे तुमच्याकडे जर सप्तमीला करत असतील तर सप्तमीला करा, किंवा अष्टमीला करत असतील तर अष्टमीला करा। म्हणजे तुमच्याकडे जशी पद्धत आहे तसंच तुम्हाला करायचं आहे। पण काय करायचं आहे त्याचीच माहिती बघणार आहोत, त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। तर सप्तमीच्या दिवशी आपण माता काळरात्रीची पूजा करत असतो। म्हणजेच काय तर खूप असं भयंकर रूप असतं तिचं, आणि ते तिनं धारण केलेलं असतं। आणि भयंकर रूप आपण म्हणायला जातो, पण ती प्रेमळ पण असते। राजराजेश्वरी आहे ती, तितकीच दयाळू आहे, तितकं तिच्या भक्तांना ती भरभरून असं देत असते। राजवैभव ती भक्तांना देत असते। त्याच्यामुळे पण तिने ते रूप धारण जे केलं ते चंडमुंडांचा वध करण्यासाठी केलं होतं। सप्तशतीच्या ग्रंथामध्ये त्याचा उच्चार आहे। तर आपण थोडक्यात त्याची माहिती बघू की काळरात्री म्हणजे महादेवांनी माता पार्वतीला सांगितलं होतं की चंडमुंडांचा वध करण्यासाठी, त्याच्यासाठी तिने ते रूप धारण केलं होतं। काळरात्री म्हणजे पूर्ण तिचं शरीर पूर्ण काळं होतं, पूर्ण रक्तानं भरलेली होती ती। आणि तिच्या म्हणजे तिचे जे काही 3 नेत्र होते, ब्रह्मांडा एवढे एक नेत्र तिचं होतं। आणि तिच्या नाकामधून जे आहे ते श्वास जो बाहेर पडायचा त्याच्यामधून अग्नी पडायची, इतकं भयंकर तिचं रूप होतं। आणि तिच्या त्या रूपापासून म्हणजे ती चंडमुंडांचा जेव्हा वध करायला जायची तेव्हा त्यांचे जे काही वध करायला गेली की त्यांचे जे काही रक्त खाली पडायचे, म्हणजे देवीच्या तितके दैत्य तयार व्हायचे। त्याच्यामुळे देवीला म्हणजे चंडमुंडचा जो काही वध आहे तो खूप भयंकर होता आणि तो इतका सोपा नव्हता। त्याच्यामुळे देवीला खूप जास्त कष्ट करावे लागले। त्याच्यामुळे तिने इतकं भयंकर रूप धारण केलं होतं। आणि जेव्हा ते दैत्य रक्त थेंब म्हणजे सांडत होते खाली, रक्ताचे थेंब खाली सांडत होते आणि दुसरे दैत्य तयार होत होते, त्याच्यामुळे देवीच्या एका हातामध्ये शस्त्र होतं आणि एका हातामध्ये तिनं एक कुंड तिनं घेतलं होतं हातामध्ये। म्हणजे जेव्हा त्यांचा तो वध करायची आणि जे रक्त खाली सांडायचं ती त्या कुंडामध्ये ती साचून ठेवायची, म्हणजे खाली पडू देत नव्हती। असं तिनं ते चंडमुंडांचा वध केला होता। त्याच्यामुळे देवींचं ते रूप होतं। तर त्या रूपाची पूजा आपण सप्तमीला करत असतो, म्हणजे काळरात्रीची पूजा करत असतो। तर काळरात्रीची पूजा ज्यावेळेस आपण करत असतो त्यावेळेस बघा, त्या आता आपल्या देवघरामध्ये आपण देवी घटी बसवलेली आहे। 9 दिवस 9 रूपांचं जे काही पूजा आहे ती आपण आपल्या देवीच्या जे काही घटी बसवलेली आहे तेच तिचे ते 9 रूप मानून आपण तिची 9 दिवस पूजा, पंचोपचार पूजा, सेवा वगैरे आपण करत असतो। त्याच्यामुळे सप्तमीला खूप जास्त महत्त्व आहे कुळाचाराचं, कुळ धर्म पाळायचं। तर सप्तमीला सर्व महिलांनी हे जे काही नियम आहेत किंवा हे काही जे सेवा आहेत सर्व काही करायच्या आणि देवीला जितकं होईल तितकं करायचा प्रयत्न करायचा। तर सप्तमीच्या दिवशी ओटी जर तुम्ही याच्या अगोदर नसेल भरली देवीची तर उद्या आवर्जून ओटी भरा। देवीला पातळ, त्याच्यानंतर त्याच्यामध्ये 11 अलंकाराचं सामाईन, खण, पीस, त्याच्यानंतर श्रीफळ, तांदूळ, खारीक खोबरं, बांगड्या, जे काही सामान आहे ओटीचं 11 शृंगारामध्ये सर्व काही देवीचं ते ओटीचं सामान घ्यायचं आणि ते उद्या सप्तमीच्या दिवशी तुमच्या जे काही घट बसवलेला आहे तिथे देवीची ओटी भरा। नसेल बसवला तर तुमच्या देवघरामध्ये देवीचा टाक असतो, मूर्ती असते, तुमचं देवीचं स्थान देवघरामध्ये आहे तिथं तिची ओटी भरा। पण आवर्जून उद्या ओटी भरा। ते ओटी सामान तुम्ही नंतर यूज करू शकता। जर तुम्हाला तुमच्या मुख्य देवीची जे काही तुमची कुलदेवी आहे तिचं मुख्य स्थानी जर जाता आलं तर ती ओटी सामान तिथे घेऊन पण तुम्ही जाऊ शकता। पण उद्या ओटी आवर्जून भरा, यथाशक्ती तुम्हाला जशी भरता येईल तशी भरा, पण भरा, कारण उद्याचा दिवस खूप महत्त्वाचा आहे। त्याच्यानंतर देवीला जास्त काय आवडतं तर देवीला खीर आवडते। तर उद्या खिरीचा नैवेद्य देवीला आवर्जून दाखवा। तर खीर बऱ्याचशा प्रकारची खीर आपण बनवतो, रव्याची खीर बनवतो, शेवाळ्याची बनवतो, तांदळाची बनवतो, खोबऱ्याची खीर बनवतो, त्याच्यानंतर बरेचसे प्रकार आहेत। पण देवीला सर्वात जास्त कोणती खीर आवडते तर ती मखाण्याची आवडते। मखाणे सर्वांना माहिती आहे। तर मखाण्याची खीर देवीला उद्या दाखवा। देवीला खीर दाखवल्यावर तो प्रसाद म्हणून तुम्ही घरी खाऊ शकता, उपवास असेल तरी खाऊ शकता, कारण देवीचा प्रसाद आहे तो, आणि आपण खाल्ला तर आपला उपवास सुटत नाही।
तुम्ही खा, जर नसेल खायचा तर घरात इतरांना द्या, पण जास्त वेळ देवीपाशी ठेवू नका. त्याच्यानंतर देवीला अजून जास्त काय आवडतं तर ते म्हणजे पानाचा विडा. मागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की देवीला पानाचा विडा 9 रात्रामध्ये 9 दिवस देवीला पानाचा विडा तुम्ही द्या. पण तुम्हाला जर नाही जमलं याच्या अगोदर तर उद्या आवर्जून द्या. पानाचा विडा देवीला तयार करायचा. नागवीचे पानं आणून घरी विडा तयार करून देवीला तुम्ही ते देऊ शकता. नंतर तुम्ही पण तो खाऊ शकता. प्रसाद म्हणून देवीचा विडा खाऊ शकता. उपवास असला तरी खाऊ शकता. पानाचा विडा देवीचा प्रसाद म्हणून आपल्या खायला चालतो. त्याच्यानंतर ज्यांच्याकडे फुलोरा, बघा कडकण्या किंवा फुलोरा बऱ्याचशा भागामध्ये देवीला दाखवल्या जातो. तर सप्तमीला ज्यांच्याकडे, आता बऱ्याचशा भागामध्ये पद्धत वेगवेगळी असते, आपण सांगायला जातो पण पद्धत वेगवेगळी असते. व्हिडिओ बघून तुम्ही, म्हणजे आता मी तुम्हाला सप्तमीला करायला सांगेल किंवा अष्टमीला सांगेल, तुम्ही व्हिडिओ बघून करू नका. म्हणजे काय की कोणत्या दिवशी तुमच्या भागामध्ये, तुमच्या तिकडे कोणत्या दिवशी केल्या जातो त्याच दिवशी तुम्हाला करायचा आहे. मी फक्त तुम्हाला सांगते कसा करायचा आहे. तर तुमच्याकडे सप्तमीला केला जातो, तुम्ही सप्तमीला करा, उद्या आवर्जून करा. मग अष्टमीला केला जातो तर परवा दिवशी तुम्ही फुलोरा करा. तर फुलोरा म्हणजे काय तर बघा, कडकण्या म्हणजे त्याचे प्रकार वेगवेगळे असतात. कोणी रव्याचं करतं, कोणी मैद्याचं करतं, कोणी गव्हाच्या पिठाचं करतं. आता आमच्याकडे फुलोरा केला जातो तर तो गव्हाच्या पिठाचा केला जातो आणि तो आमच्याकडे महालक्ष्मीला केला जातो. 9 रात्रात आम्ही करत नाही. तुमच्याकडे 9 रात्रात केला जातो तर तुम्ही गव्हाच्या पिठाचा केला जातो, गव्हाच्या पिठाचा करा. रव्याचा केला जातो, रव्याचा करा. जशी तुमच्याकडे पद्धत आहे सेम त्याच पद्धतीने करायचं आहे. कारण ती जुनी परंपरा चालत आलेली असते, त्याच्यामध्ये बदल काहीच करायचा नाहीये. फक्त कोण दिवशी करायचा त्या दिवशी तुम्हाला करून तो देवीला दाखवायचा आहे. बऱ्याचशा भागामध्ये विसर्जन पण केला जातो, म्हणजे खाल्ल्या जात नाही. फुलोरा म्हणजे काय तर देवीच्या पशी आसपास देवीचे जे काही मैत्रिणी सख्या असतात त्यांच्यासाठी आपण तो फुलोरा देत असतो आणि त्या खात असतात त्याच्यामुळे आपण खायचा नसतो, तो विसर्जन करायचा असतो. आणि बऱ्याचशा भागामध्ये देवीचा प्रसाद म्हणून तो घरी पण खाल्ल्या जातो. तुमच्याकडे घरी खात असतील तुम्ही घरी खा, म्हणजे तुमच्याकडे जशी परंपरा चालत आलेली तीच तुम्हाला ठेवायची आहे. त्याच्यात बदल करू नका अजिबात. कारण तो कुळाचार असतो देवीचा, आपण देवीची जी काही सेवा करत असतो त्याच्यामध्ये बदल अजिबात करायचा नाहीये. जेणेकरून काय होईल की सेवेचं आपल्याला फळ मिळायच्या ऐवजी आपल्याला दुसरंच काहीतरी आपल्या सोबत होऊन बसेल. असं काहीच करायचं नाही. देवीला जास्तीत जास्त प्रसन्न करून घ्यायचा प्रयत्न करायचा. देवी आपल्यावर खुश झाली पाहिजे असं आपल्याला करायचं आहे. त्याच्यामुळे देवी नाराज होईल अशा गोष्टी करायच्या नाहीये. त्याच्यामुळे सप्तमीला खूप जास्त महत्त्व आहे कुळाचारासाठी. तर उद्या आवर्जून तुम्हाला ह्या काही ज्या गोष्टी आहेत त्या करायच्या आहेत. सेवा आजपर्यंत काही सेवा नसेल झाली तर उद्यापासून सुरुवात करा सेवेला. दुर्गा सप्तशीचा एक तरी पाठ वाचा. दुर्गा सप्तशीचा पाठ तुम्ही वाचताय म्हणजे तुम्ही 14 पाठ वाचले किंवा 1 पाठ वाचला, किती वाचले तरी तुम्हाला पूर्णाचे दिवे करून देवीची आरती आवर्जून करायची आहे. पूर्णाचे दिवे करायचे, त्याच्यानंतर त्यात तुपाच्या फुलवाती टाकायच्या, गाईच्या शुद्ध तुपाच्या, आणि त्याने देवीची आरती करायची आहे. तर हे जे काही तर नक्की करा. तर आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करू विसरू नका. झाली सेवा श्री स्वामी समर्थ महाराजांची आणि परमपूज्य गुरु माऊलींच्या चरणी रुजू करते. श्री स्वामी समर्थ.